योगगंगा या कार्यक्रमामध्ये आपण आजपर्यंत बरंच काही शिकत आलेलो आहोत आणि बरंच काही शिकायचं पण आहे। आज एक नवीन आसन आपण बघत आहोत, जसं उदाहरणार्थ आपण अनेक नवीन आसन बघितली। कोणतंही आसन करण्यापूर्वी ते आसन कोणी करायचं नाही, दक्षता काय घ्यायची हे पण आपण बघणार आहोत। आसनाचं नाव आहे पादहस्तासन। हे आसन विशेष म्हणजे लहान मुलांकरता, उंची वाढवण्याकरता पण खूप उपयोगी आहे आणि मोठ्यांना पण पाठीचा कणा अतिशय लवचिक राहण्यासाठी खूप उपयोगी आहे। मेरुदंड सशक्त राहण्यासाठी उपयोगी आसन आहे। हे आसन कोणी करायचं नाही। ज्यांना खाली वाकायला नाही सांगितलं, कमरेमध्ये कमरेचे काही विकार आहेत, समोर डॉक्टरांनी वाकायला नाही सांगितलं, त्यांनी हे आसन करायचं नाही। स्पॉन्डिलायटिस आहे, सियाटिका आहे, यासारखे आजार असल्याने हे आसन करायचं नाही। जे स्वस्थ व्यक्ती आहेत ते मात्र करू शकतात। लहान मुलांकडून जरूर हे आसन करून घ्यायचं। आपण आता लहान मुलांचं सिरिंज पण चालू करणार आहोत। जसं आपण वजन कमी करण्याचे मी बरेच आसनं, शॉर्ट माझे जे व्हिडिओ तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये बरेच आसनं दाखवलेले आहेत। आता आपण लहान मुलांची पण एक व्हिडिओ टाकणार आहोत की ज्याच्यामध्ये स्पेशली लहान मुलांना 5 आसन जे जरुरी आहे, जे रोज करून घ्यायचं, त्यांच्याकडून थोडासा प्राणायाम करून घ्यायचं। पादहस्तासन तर फक्त ज्यांना समोर वाकायचं नाही सांगितलेलं आहे, कमरेमध्ये ज्यांना गॅप आहे त्यांनी हे आसन करायचं नाही, हे प्रिकॉशन घ्यायचं आहे। जेवल्यानंतर आपल्याला आसन 2 किंवा 3 तासांनी करायचं। रिकाम्या पोटी केलेलं अजून चांगलं। जेवल्याबरोबर कोणतेही आसन आपल्याला करायचं नाही। श्वासाचा नियम आहे, खाली वागताना आपल्याला श्वासाला सोडायचं आहे, वरच्या दिशेला श्वासाला घ्यायचं आहे। असे काही नियम लक्षात ठेवून आपण करणार आहोत। आज या आसनाचं नाव आहे पादहस्तासन। सुरुवातीला आपल्याला दंडस्थितीमध्ये उभं राहायचं आहे। आपल्या कमरेमध्ये जेवढी कंबर आहे तेवढंच पायामध्ये अंतर घेतलेलं आहे। थोडेसे अंगठे आपल्याकडे ठेवलेले, या पद्धतीने आपण उभं राहिलेलो आहोत। असं सरळ उभं राहिलेलं आहे। श्वास घेत इथे सावकाश मागे वाकायचं। त्याचं हरणी असेल तर मागे वाकायची नाही आणि श्वास सोडत सावकाश हात जमिनीला लावण्याचा फक्त प्रयत्न केला आहे। आणि कपाळ जे आहे हे ॲक्च्युली इथे टेकायचं आहे। असं टेकावंच असं जरुरी का नाही, तुम्ही फक्त दिशा दाखवा। असं जरी उभं राहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्याचा कालावधी हळूहळू वाढवायचा आहे। असं जरुरी नाही की 10 पर्यंतच, समजा उदाहरणार्थ मी केलं तर तुम्हाला 10 पर्यंतच करायचं आहे। सावकाश मागे आणि सावकाश हात सोडून हात खाली। पुन्हा एक वेळेस बघूया। कालावधी सुरुवातीला तुम्ही 5 पर्यंत घ्या। सावकाश श्वास घेत आणि श्वास सोडत बघा, पाठीचा कणा अतिशय लवचिक होतोय, हाताचे स्नायू, पायाचे स्नायू अतिशय मजबूत होतात। ते खूप छान इथे रग लागलेली आहे मागच्या दिशेला। 1 2 3 4 5 हळूहळू कालावधी वाढवा। सुरुवातीला 5 पर्यंत करा, पुन्हा सावकाश मागे घेतलेला आहे आणि सावकाश सोडलेला आहे। पादहस्तासन। पाद म्हणजे पाय, हस्त म्हणजे हात, हाताने स्पर्श केलेला आहे पायांना। तर लहान मुलांकडून जरूर करून घ्या। हे आसन खूप उपयोगाचं आहे। असेच माझे व्हिडिओ बघत चला, सबस्क्राईब करत चला, लाईक करा आणि स्वस्थ राहा। करो योग, गृहयोग, रोज करा, योग करा।